घड्याळाचं काय? घड्याळाचं काहीच नाही. 2500 कोटीचा निधी आणलाय. 100% आणला. 2500 कोटीचा याच्या आधी पण आलाय. 5 वर्षात 2500 कोटी आणलेत. म्हणजे इकडे काय एवढंच फक्त सिमेंटचा रस्ता झालाय, बाकीचं काय काल मग केले पण चांगले कामच नाही ना. सोयाबीन मध्ये माणसं सगळे भिजून गेले, सगळे मातीत गेले. तर मातीत केली या सरकारनं. काय केलं त्यांनी? त्यांना वाटलं मत देऊ आम्ही, पण आम्ही देणार नाही. त्यांचे जन्माच्या आधी यांचे नाव करोडो रुपये. आमच्या पोराला नाळ कापायला कात्र सापडत नाही. लोकसभेला जो झटका बसला ना, त्यानंतर या सगळ्या स्कीम आल्या. रस्ते सोडता या तालुक्यात या आमदारांनी केलं काय? आता MIDC अकोल्यात होणार आहे ना? होणार आहेत, पण इलेक्शन पर्यंत नंतरच काय गॅरंटी. तसं भुसा भरून दिला फक्त याला, आम्हाला दुसरं काहीच नाही. 1500 आपल्याला दिले, पण खिशात किती घातले? लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकं सगळं लाडकं. नमस्कार, मी गणेश आवारी MH मराठीच्या संवाद जनतेशी या खास भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. अकोले विधानसभेची आता रणधुमाळी चालू झालेली आहे. या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार आता ह्या आखाड्यामध्ये उतरलेले आहेत आणि संवाद जनतेशी हा खास दुसरा भाग पिंपळगाव नाकविंदा या गावामध्ये मी आता आलेलो आहे. या ठिकाणी काही नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत. नमस्कार. बरं, कोणाकडून सुरुवात करू म्हणजे बोलायला? इकडूनच करू का? बरं, निवडणुका चालू झाल्यात, अनेक मुद्दे आहेत, सगळ्या गोष्टी सगळ्या तालुक्याला माहीत आहेत. काय बोलणार तुम्ही आज? मी असं बोलणार का जे आजचं जे सरकार आहे, शिंदे सरकार, फडणवीस सरकार, अजितदादा सरकार, ही अगदी कुचकामी शेतकऱ्यांच्या बाबतीत. आमच्या शेतकऱ्यांची समस्या अशा, आमच्या मंडळीला 1,500 रुपये दिलेली, पण माझ्याकडे 30 क्विंटल सोयाबीन विकायला आहे. लाडकी बहीण दिली, पण ती स्वागत करतात तेवढंच आमचा आनंद हिरावून नेलेला आहे. 30 क्विंटल सोयाबीन विकायला गेल्या वर्षी 5,200 विकली होती, आज ती 4,200 जाते. माझा 30,000 रुपये तोटा झालेला आहे. म्हणजे 1500 रुपये दाखवलेत, पण तोटा इकडे मोठा होतो, फार मोठा होता. तीच गत आमची त्यांनी दुधाची केली. अनुदान देऊ म्हणले, दुधामध्ये अनुदान नाही. इकडे या, इकडे जवळ बोल. कृपया पाण्याची डिस्टलरची बाटली 15 ते 20 रुपयाला 900 मिलीची, आणि एक आणि दुधाचे बाजार असते 20 ते 22 रुपये लिटर. आपण म्हणतो दूध हे पूर्ण अन्न आहे. ह्या सरकारचं अजिबात लक्ष नाही. आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उपोषण झालेली होती, तेव्हा माझ्या या मतात, मी या मताचा आहे, गेली 40 वर्षे आमच्या तालुक्यात, आमच्या गावात फार आज बेडवर आजारी असलेले आदरणीय मधुकरराव पिचर साहेब यांनी जो 40 वर्ष तालुक्याचा लेखावाजा या गावामध्ये काही नसताना कोणत्याही गावामध्ये रस्ता, वीज, लाईट, पाणी सगळ्या सुविधा केल्या होत्या. आजही मी त्यांची आम्हाला फार आठवण येते. ईश्वरापाका मी प्रार्थना करतो की त्यांना आज उदंड आयुष्य लागतो आणि ह्या आजारातून बरे हो. त्यांनी आमच्या गावाला 21 कोटीची 100% पाणी पुरवठा योजना दिलेली आहे. त्याच्यावर आज पिंपळगाव जवळजवळ 60% आधारित आहे त्या पाण्यावर. तेव्हा मी या मताचा माणूस आहे. पक्ष कोणाचा काय असो, पण आम्ही या मताशी का बा आम्ही शेतीमध्ये राबतो. यांनी 1500 रुपयाची स्कीम काढायची, यांनी 1800 रुपये स्कीम काढायची. अहो 1500 रुपयाचा 13चा डबा 2200 रुपयाला झाला. गेल्या वर्षी 1500 रुपये 13चा डबा होता, त्यावेळेला 5,200 रुपये सोयाबीनला बाजार होती. आज 4,200 रुपये सोयाबीनला बाजार आहे, आणि डबा केला 2100 ते 2200 रुपये. तेव्हा ह्या सरकारशी माझ्यासारखा तरी शेतकरी सहमत नाही. मी ज्या वेळेला मागच्या 5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे सरकार आलं होतं, आमच्या गावामध्ये जवळजवळ 4 कोटी थकबाकी संख्या होती. कर्जमाफीमध्ये पूर्णच्या पूर्ण शेतकरी सापडले होते. अशा सरकारची या राज्याला, या तालुक्याला गरज आहे. कळलं तुमचा मुद्दा, सगळ्यांना कळलाय. सध्या 5 वर्षामध्ये काय विकास कामं झाली? विकास कामं झाली. विकास होणारच होता. हा रस्ता, या रस्त्याला डांबरीकरण पडणारच आहे, यामध्ये समज आहे. जरी काही वैभव पिचारा नसेल केला तर यांच्या काळात झाला तो पडणारच होता. परंतु बाकीचा विकास नाही म्हणतात. प्रत्येक गावात रोड रस्ते झालेले, जिथं पुऱ्या राज्यात झालेली. आता यांनी सांगितलं बा लांबटेनी तर मी 2,000 कोटीचा हे आणला, 2500 कोटीचा. काय हरकत नाही, आणला त्याचा आम्ही आदर करतो, अनादर करीत नाही. परंतु शेतकऱ्याच्या समस्येमध्ये हातच नाही घातला. पूर्ण अजितदादा सरकार असेल, फडणवीसचा असेल, तुम्ही व्यक्तिगत नाराज आहे? व्यक्तिगत संपूर्ण गाव नाराज आहे. माझ्या नंतर कोणाची मुलाखत घ्या तरी. हा चालेल, परत तुमच्याशी बोला.
ऐकलेत मुद्दे ऐकले, शेतकरी नाराज आहे. हो, काय करायचं आता? त्यांचं म्हणणं बरोबर आहे ना. हा. गरज आपल्याला आता सध्या पवार साहेबांची गरज आहे आपल्याला. पवार साहेब हो, कोण उमेदवार आहे त्यांचा इथं? अमित बांगरे. अमित भांगरे, त्याच्यानंतर आता अपक्ष म्हणून हे 2 उमेदवार आहे, वैभव पिचड. वैभव पिचड आणि मारुती मेंगाळ, तुमच्या गावचे? आमच्या गावचे. पण आम्हाला एक गावचा नागरिक म्हणून आम्ही का वैयक्तिक कोणावर टीका टिप्पणी करीत नाही, सर्वसामान्य. पण आम्हाला मारुती मेंगाळ माग, आमच्या गावातला एक नागरिक म्हणून आम्हाला त्यांच्या मागे उभं राहावं लागेल. बोला. काही नाही, आता ही डांबरीकरण केली ना त्यांनी, कुठलं इथलं गाव आहे ना ते सगळे रस्ते उकडून गेले तर ट्रबल नाही आम्हाला. ते हे आहे ना वैभव शिवाय पर्याय नाही आम्हाला. ट्रबल वैभव बितड शिवाय. अच्छा. म्हणजे बाकीचं काहीच नाही. त्यांनी हे पाणी दिले आमच्या गावाला, एवढं कोटी पाणी आम्ही पूर्ण केले त्यांनी. 5 वर्षात केली असतील ना कामं? नाही 5 वर्षाचं कामं नाही केली. नाही कामं नाही केली त्यांनी, पण मग ते काम अशी सक्सेस नाही झाली. नाही, टिकलीच नाही. काय टिकलीच नाही. बोला. आता या सरकारने कामं केली पण एकदम निकृष्ट दर्जाचे. जे कामं केले ना ते एकदम असे हाय क्वालिटीच नाही कामांना. नुसते कामं दाखवले पण एकदम क्वालिटी नाही. त्यामुळे ह्या सरकारवर आम्ही सर्व नाराज आहे. आज पूर्ण आमचं सरकार, गाव, पूर्ण तालुका नाराज आहे. त्यामुळं आता हे आमचं लांबटे बोलतायत, खूप कामं केलीत, मग तुम्ही नाराज कसं मत या सरकारवर? काल मग केले पण चांगले कामच नाही ना, क्वालिटीच नाही कामांना. आता आमच्या आडरवाडीचा रस्ता झाला तर लगेच तो रस्ता आहे ना लगेच आता 4 महिने झालं केला नाही, 2 महिने झालं तर लगेच उखडून गेलाय. असे कामं केले, क्वालिटीच नाही. कोणत्याच कामाला क्वालिटी नाही. फक्त कामं दाखवले, आम्ही हे कामं केले, ते कामं केले, पण क्वालिटी कोणत्याच कामाला क्वालिटी नाहीये. काय म्हणताय गावकरी? काय बरोबर आहे, क्वालिटीचा दर्जा बराचले घसरलेलाच आहे. आणि आमचा मूळ मुद्दा म्हणजे दुधावरचा प्रश्न आहे. अनुदान देतो, अजून 1 रुपया अनुदान भेटलं नाही. दुधाचे 25 रुपये रेट केलेत आणि फ्रीजमध्ये ठेवायचे 10 रुपये घेते बाटलीची तुम्ही पाण्याची. दुधाला बाजार नाही, नुसते ठेवल्याचे 10 रुपये घेतात, दुधाला 25 रुपये बाजार देतात. आम्हाला शेण उरत नाही राहू. शेण सुद्धा खाद्याचे बाजार कुठपर्यंत नेऊन ठेवलेत. अडचणीत आलाय शेतकरी म्हणजे दुधाच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत संपवलंच म्हणून हे गाजर देऊन 2000 15,000 आणि आता त्यांचे जाहीरनामे 3000 देतो, कोण म्हणतो 2100 देतो. निवडणूक तोंडावी म्हणून. मग तुम्हाला कर्जमाफीच करायची होती तर मग अगोदरच करायची ना. बरोबर आहे का? कर्ज करायचं तुम्हाला, कर्जमाफी करा, अगोदरच करा. आणि आम्ही यांचे पोरं विदेशात जाऊन शिकत आहेत, आमचे पोरं इकडं मातीत मेरत आहेत. यांच्या जन्माच्या आता यांचे नाव करोडो रुपये. आमच्या पोराला नाळ कापायला कात्री सापडत नाही. ही परिस्थिती. या पुढे या दादा, बोला. बाकी कोण राहिले? या बोला. ते आता आमच्या मामांनी सांगितलं ना, हे महायुतीचं सरकार आहे ना, लोकसभेच्या आधीपर्यंत या लोकांनी आपल्याला ग्रँटेड घेतलं होतं. कोणी महायुतीने तुम्ही पक्ष फोडा, तुम्ही जातीचं राजकारण करा, काही फरक पडणार नाही. जनता बोली आहे, ती आपल्याला मतदान करणार आहे. लोकसभेला जो झटका बसला ना, त्यानंतर या सगळ्या स्कीम आल्या. मला सांगा, लाडकी बहीण जर आणायची होती, शिंदे साहेब बोलताय की मी लोकांचा नेता आहे, तर त्यांनी जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस काय बरं नाही आणली? लोकसभेनंतरच काय आणली? म्हणजे तुम्ही लोकांना ग्रँटेड समजले की आम्ही तुमच्याशी काही पण करू, तुमचा कसा पण खेळ करू, आम्हाला फक्त मतदान द्या. आणि जे लोकसभेला जो झटका दिला ना, स्पेशली झटका आपल्या महाराष्ट्राने दिला. म्हणतात ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये माज उतरून दिला जातो, तसा या मोदी साहेबांचा आणि या बीजेपीचा माज या महाराष्ट्राने उतरवला. आणि त्यांना समजलं की आता आपली सत्ता जाणार आहे, मग त्यांनी या सगळ्या योजना आणल्या. तुम्ही विचार करा, कॅबिनेटची बैठक होते, त्याच्यामध्ये तुम्ही 1760 ठराव पास करताय. तुम्ही त्याचा जरा कायदेशीर बाबीतच तपासा. फक्त लोकांना काहीतरी सांगायचंय, त्यांच्यामध्ये धूळफेक करायची आहे, आम्ही हे करू, आम्ही इन्शुरन्स देऊ, आम्ही लाडकी बहीण आणू, हे सगळं चाललंय. हे फक्त दिखावा आहे. त्यांना माहिती होतं आपलं सरकार जाणार आहे म्हणून हे केलं. आणि आपली जनता खूप सुज्ञ, त्यांना वाटतच नाही की जनता सुज्ञ नाही. आता जनता खूप हुशार झाली आहे. तेव्हा या विधानसभेला नक्कीच बदल या महाराष्ट्रामध्ये दिसत 100%. महाराष्ट्रामध्ये काय होईल ते होईल. तालुक्यातलं काय? तालुक्यात सांगतो. तालुक्याचं 2-3 दिवसापूर्वी असं होतं ना, जरा वाटत होतं तुतारी आणि आपलं घड्याळामध्ये फाईट आहे. पण तुम्हाला सांगतो, परवा जो कार्यक्रम झाला अगस्तीला भाऊंचा, तेव्हापासून थोडं वातावरण वैभव पिचड, ओके, तेव्हापासून वातावरण चेंज झालंय. तेव्हा आता फाईट अशी असू शकते, तुतारी, त्यानंतर आपलं रिक्षा आणि आमचे मारुती मेंगाळ यांच्यामध्ये फाईट असू शकते. घड्याळाचं काय? घड्याळाचं काहीच नाही, घड्याळाचं काहीच नाही. ऐका ना, घड्याळाचं सांगितलं ना यांनी, विकास कामं केले. विकास कामं याच्या आधी होत नव्हते का? 2500 कोटीचा निधी आणलाय, 100% आणला. 2500 कोटीचा याच्या आधी पण आलाय. आपल्या गावामध्ये धरण झालं की एखादं, गावात नाही, किटवेर झालं एखादं,
पाण्याचे प्रश्न आहे ते मुळात सोडायला पाहिजे ना. तुम्ही रस्ता तर होणारच आहे, उद्या रस्ता उकाडला परत रस्ता बांधायचा आहे आपल्याला, कोण ना कोणतरी येऊन बांधणार आहे, विशेष नाही. 2500 कोटीचं ना फक्त प्रोपोगंडा चालू आहे, बाकी काही नाही चालू. ठीक आहे ना. तेव्हा तुम्ही बघा 20 तारखेला मतदान होईल आणि 23ला महाराष्ट्राला अकोले तालुक्याला रिझल्ट दिसत. धन्यवाद. 2 मिनिटं फक्त. बरं काय तुम्ही कोणत्या कार्यकर्ते वगैरे काय असे नाही, मी काहीच कार्यकर्ता नाही, मी जॉबला आहे, मी सुट्टीवरती आले. थोडा कॅमेरा मागे घ्या. हे सगळं बरोबर बोलतात की काही खोटं नाही ना? नक्की का नाही? आता काही काही लोक सोशल मीडियामध्ये ठेवलेत पगारी. नाही नाही नाही, पगारी ठेवलेत. ते काय म्हणतात हा माणूस एका पक्षाचा आहे. आता आपण ऐका ना, तुम्ही चेक करा. मी तुम्हाला नाही सोशल मीडियात ठेवले. हा, ते सोशल मीडियात पण तुम्ही चेक करा. मी कोणत्याही तुम्हाला नाही बोलत. ऐका ना गणेश साहेब, ऐका ना, कोणत्याही पक्षाचा मी सदस्य नाहीये. मला माझं एक महाराष्ट्रीयन म्हणून मत मारण्याचा अधिकार संविधानाने दिलाय, तो मी इथं मांडतो. बाबासाहेबांनी दिलाय, बाबासाहेबांनी अधिकार दिलाय. सर्वसामान्य आहेत आणि हे सर्वसामान्याचा आवाज आहे. चला या इकडे या, चला या बाजूला. बाबा काय हा काय तुम्ही तर राजकारणी बरं इकडे काय बोला. ए युवक या पुढे या. हा बोला तुम्ही बोला फक्त. हा आता त्या मानाने वैभव पिचडलाच दिलं पाहिजे, कारण बरीचशी कृपा आहे. एवढी मोठी सायपिंग आम्हाला दिली. अच्छा, पाण्याची योजना दिली. बर. परत आमच्या तळ्यावरलं पाणी इथवर तीच योजना त्यांनी दिली. इडवर या टाकीत पाडलं आणि पिचड साहेबांचे लय उपकार आहे, ते आपण जाणले. त्यांनी 5 वर्षात 2500 कोटी आणलेत. म्हणजे इकडे काय एवढंच फक्त सिमेंटचा रस्ता झालाय, बाकीचं काय केलं? अच्छा, काय केलं? बाकीचं केलंच नाही. सिमेंटचा रस्ता एवढाच आणला, काय केलं बो बाकीचं? 40 वर्षांमध्ये त्यावेळेला 19 लोक बोलली काय केलं 40 वर्षांमध्ये? 5 वर्षात 25 कोटी दिले की. आता आमचे जे पाठीमाग ज्यांनी ते केलं त्याचा तर उपकार मानायला पाहिजे का नाही? उपकार मानले पाहिजे. बरं युवक या रे. युवक कोण आहे? तरुण बोला दादा, बोलायचं का बरं? पटापट बोलायचं. बोला ना. काय आता काय आज सांगतात का 25 कोटी आणले या तालुक्यासाठी, रस्ते सोडता या तालुक्यात या आमदारांनी केलं काय? हा, रस्ते सोडता या आमदारांनी या तालुक्यासाठी दुसरं केलं काय? लाडकी बहीण योजना दिली की सरकारने? एक आजार आहे 1500 रुपयात काय होते सांगा ना? किराणा येतो का? हा, आणि तुम्हाला नवरात्र आहे बघा, तुमच्या इथं नवरात्र उत्सव शर्टावरती म्हणून आठवलं. तुम्हाला घाटन देवीच्या तुमच्या महिलांना दर्शन दाखवलं की आम्ही? अहो इथून 5 वर्ष कुठे गेले होते? इथून मला काय घाटन देवी दाखवली नाही, काय दाखवलं नाही. इलेक्शन आलं म्हणून काहीतरी गाजर दाखवायचं, आपल्या जवळ करून घ्यायचे, पण लोक एवढे अडाणी राहिले नाही, असं सुज्ञ झाले. कोणाला सांगायची गरज राहिली नाही की आपण कोणाला मत गेलं पाहिजे. लोक सुज्ञ स्वतःहून. आज शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे? आज दुधाचे बाजार जर बघितलं तर बिसलरी येत नाही, ते दुधाचे रेट देऊ राहिले. टोपीवाले या जरा थोडं पुढे या. कॅपवाले तुम्ही माग नाही कोणी बोला. काय सोयाबीनला काय बाजार केला त्या दिवशी? काय नाही, आता हे सरकार आहे ना, हे चुकीचे निर्णय घेऊन इलेक्शन जवळ आल्यामुळं काहीतरी लाडकी बहीण आमकं तमकं अशा काही योजना दाखवायचं काम चालू केले. पिचड साहेबांनी या गावात भरपूर उपकार केले, तालुक्यावर केले. आदरणीय पिचड साहेब, आम्ही सगळे गावकरी वैभवराव पिचडांना मतदान करणारे आणि गाठा वाहणारे, याच्यात काही शंका नाही. बरं युवक या रे पुढे. मला युवकांना प्रश्न विचारायचे थोडेसे. घाबरू नका. अरे पळू नका. बाकीचं बरं काय काम करताय? नाही, काहीच नाही करते का तुम्ही? बरं या बाजूला तुम्ही मागे नका पळू. अरे घाबरू नका. कोणाला घाबरताय तुम्ही? कॅमेरा मागे थोडासा. बरं या. ए बाबा, ए दादा, ये. मी तुला विचारतो, जास्त काय वेगळं नाही विचारणार. ये तो शिक्षण काय झाले? तुझं नाव सांग, शिक्षण सांग मला. नालावडेकरण, मी निमराचा, पिंपळगाव, कुंदा. बरं, शिक्षण काय झालं? ITI इलेक्ट्रिशियन. किती वर्ष झाले ITI वर? 2 वर्ष झाले. इलेक्ट्रिशियन झाले? हो. कुठं झालं? अकोला आपल्या तिथं. हो. काय जॉब करतोय? जॉबला नाही सध्या, घरी काय जॉबला का नाही? ITI झालं परवडतच नाही जॉबला. 18-20 मध्ये काय परवडते? अच्छा, मग आता घरी काय करतो? घरी आता सध्या शेतीवरतीचे. काय इच्छा आहे आता? आता भविष्यातलं तुझं भविष्य कसं होणार? जॉब वगैरे काय? नाही, जॉबचं नाही सध्या. जॉबला परवडत नाही. तर शेती किती तुला? 2 एकर. भाऊ किती आहेत तुम्ही? एकटाचे. बरं, तू स्वतः शेती करतोय आता? हो. परवडते काय? परवडते. शेती चांगली परवडते? शेती नाही परवडत, पण आता नोकरीपेक्षा तर चांगलंच आहे. अच्छा, म्हणजे आपलं बरं आहे. कमी पैशात का होईना काहीतरी करायचं. हो. अच्छा, कमी पैशात. बरं, काय वाटते सध्या गावातलं काय चर्चा राजकारणाची? काय राजकारण सध्या पिचड साहेब चालणार आहे. अरे 2500 कोटी लांबटीने दिली आहेत युवकांना. आता MIDC अकोल्यात होणार आहे ना? होणार आहेत, पण इलेक्शन पर्यंत. नंतरच काय गॅरंटी? विश्वास नाही काय?
आता पिक्चर साहेबांचे एवढं वर्षाचं जे नेतृत्व आहे ते बऱ्यापैकी सगळ्यांना म्हणजे काम वगैरे त्यांनी व्यवस्थित जेवढे बोलतात हे कोणते राजकारणी नाहीत ना? नाही कोणीच नाही सर्व सामान्य नक्की ना. बरं या नमस्ते. बरं काय बोला सरपंच साहेब बोला. या ठिकाणी डॉक्टर किरण लामटे आमदार त्यांचंही काम रस्त्यांचं झालेलं आहे आणि आपले कैलासवासी अशोकराव भांगरे ते जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी काम केलेलं आहे, नाही असं नाही. परंतु पिंपळगाव नाकविंद्याला छोटे मोठे बंधारे पाणी अडवायचं पाणी जिरवायचं काम निळवंडा धरणात एक गुंठा सुद्धा जमीन गेलेली नाही. परंतु निळवंडा धरणाचं पाणी आदरणीय पिचड साहेबांनी या गावाला दिलेले, त्यामुळं हा गाव सुजलाम सुफलाम झालाय. आणि म्हणून सर्व पिंपळगाव नाकविंद्याची जनता पिचड साहेबांच्या मागे उभी राहील, ठामपणे उभी राहील. आणि गावचा उमेदवार आहे ना मारुती मेंगा, त्यांचं काय आहे ना त्यांचं आता तो नवीन उभा राहिलेला आहे. अच्छा पहिल्यांदा उभा राहिला. बरं मग ते पंचायत समितीला आपलं होते ना उभी तेव्हा निवडून आले, ते उपसभापती चालते ना, त्यांचं काम नाही काही? नाही आहे ना त्यांचं केलेलं आहे त्यांनी काम, परंतु आता आमदार झाल्यावर करतील ते काम. अच्छा आमदार झाल्यावर करतील. हो बरोबर. बाबा या पुढे या. अहो या होऊ द्या म्हणजे आपल्याला दिवस नाही घालवायचा आपल्याला. बोला काय शेतकरी तुम्ही काय अडचणी समजता पिचड साहेबांनी भरपूर काम केले बरोबर का नाही, याच्यात काहीच नाही. लामटे साहेबांनी फक्त आता किती वर्ष झाले? 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले, त्याच्यामध्ये कोरोनाचे किती दिवस गेले? 2-2.5 वर्ष काम केलं बरोबर नाही केलं, पण ते इतके योग्य केलं म्हणायला. पण आता काय म्हणते आपल्याला आपला भांगरे साहेब यायला पाहिजे बुवा. अमित भांगरे यायला पाहिजे. काय चिन्ह काय चिन्ह काय त्यांचं? ते चिन्ह मला काही समजलंच नाहीये, मला काही समजलंच नाही. लामटे साहेबांचं काय चिन्ह आहे? लहानच्या मी विचारच करीत नाही. वैभव पिचडांचं काय? त्यांचा सुद्धा मी विचार नाही करत. मारुती मेंगळांचं काय? मारुती मेंगळांचा सुद्धा विचार नाही करत. मधुकर तळपड्यांचं काय? तळपड्याचा सुद्धा नाही आपल्याकडे नाही. मला फक्त मला ते चिन्हच माहिती. म्हणजे एक गोष्ट आहे का चिन्ह कोणालाच माहित नाहीये, सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना चिन्ह माहित नाही. बरं दादा ये पुढे चाल. चिन्ह हा आता यांच्याशी बोलू का? हा बोला. अच्छा हा दादा बोला. आता मी नितीन लगड आणि माझं मत असं आहे की या गावामध्ये म्हणजे मी जेव्हापासून लहान होतो आणि आतापर्यंत 2024 पर्यंत जे काम केलेलं आहे आणि तेव्हा पण काम झालेलं आहे पिचड साहेबांनी आमच्या गावासाठी पाणीची योजना आणि पाणी जलयुक्त शिवार शेतकऱ्यांना पूरक पाणी पुरवण्याचं काम हे पिचड साहेबांनी केलेलं आहे. आणि आमच्या गावात जेवढे पण कामं असतील किंवा तालुक्यात असतील मुख्यतः म्हणजे निळवंडा धरणामुळं अकोला तालुका पूर्ण जलजीवन केलेलं आहे. आणि त्यामुळे इथून वरच्या शेतकऱ्यांना पाणी भेटण्याचं काम चांगलं केलेलं आहे. आम्हाला पण आमचे पण गावामध्ये पिचड साहेबांनी भरपूर असे कामं केलेले, पण आताच्या सरकारने जे काम केलेलं आहे ते अतिशय बोगस काम झालेलं आहे. किरण लामट्यांनी पण रस्ते मंजूर केले, त्यांचा विषय नाही, ते योग्य केलं. पण जे मेन काम आहे ते म्हणजे शेतकऱ्याची अडचण सोडवण्याचं काम केलेलं नाही. त्यांनी फक्त लाडकी बहीण योजना निर्माण केली, त्याच्या मार्फतून फक्त एक मतदान त्यांच्या मिळवण्याचं काम केलेलं आहे. बाकी शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. शरद पवारांनी तेव्हा केलेलं होतं शेतकऱ्यांचं चांगल्या प्रमाणात योग्य प्रमाणात शेतीला भाव, सोयाबीनला भाव, त्याला बाजारचे म्हणजे अशी योजना नसली गाडी पण शेतकऱ्याला योग्य प्रमाणात भाव द्यायचे. त्या काळामध्ये न्याय मिळायचा, न्याय मिळायचा मिळतच नाही. नाही मिळत. ते फक्त काय करतात योजना काढतात 1500 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये हे फक्त द्यायचं काम करतात. 1500 रुपये महिना म्हटल्यानंतर रोज किती झाला? रोजचा काय विषय आला? रोज 1500 रुपये भागिले 30 करूया, 50 रुपये झाला. पण याचा 50 रुपयात काय येते दिवसभरात? मला एक सांगा, त्यालाचे भाव 2100 रुपये डबा झालेला आहे. 1500 महिन्याला देणार महिन्याला 2100 रुपये त्यालाचा भाव. सोयाबीन किती? 40, म्हणजे किती? 4000 रुपये. तवा होती किती? 5 ते 6000 रुपये क्विंटल. हा म्हणजे याचा फरक असा झालेला आहे का 1500 रुपये देऊन पण आमचं भागणार नाही. खताच्या गोण्या पाहायला गेलं तर खताच्या गोण्या किती? 1800-1900 रुपये खताच्या गोण्या. हमी भाव नाही शेतीला, अजिबात हमी भाव नाही. खाद्याचे बाजार वाढवले, त्याच्यामुळे मग शेतकऱ्याचा तोटा झालेला आहे. दुधाला बाजार नाही, प्रत्येक गोष्टीला बाजार नाही. आणि यांनी फक्त त्यांनी फक्त मत ओढून घ्यायचं काम केलेलं आहे महिलांकडून किंवा आमच्याकडून. पण आम्ही आता सुज्ञ
आम्हाला कळत नाही असं नाही यांनी फक्त 1500 रुपये द्यायचं आणि सगळं झालं असं गोष्टी राहत नाही. कारण शेतकऱ्याच्या समस्या सोडवल्या, महाराष्ट्र शेतकऱ्याची सुखी झाला तरच आम्ही त्यांना मतदान करू. कारण उठायचं ना 1500 रुपये देऊन आमचं काय 1500 रुपयात काय होणार आहे? काय होणार आहे 1500 रुपयात? जगू तू शकत नाही. 1500 रुपयात आमचा खर्च आहे का तेवढा? महिन्याला खर्च पाहायला गेलो तर आता त्याला डबा वाढला, डबल खतच. आता आम्हाला कांदे लावले, डबल कांद्यांना खत 10,000 रुपये कुटुंबाला लागतात. 1500 रुपयात काय होत नाही. ते फक्त एक त्यांनी लालसा दाखवून अगरबत्ती दाखवून मत देण्याचं काम असं त्यांना वाटलं मत देऊ आम्ही, पण आम्ही देणार नाही. जे आमच्या शेतीमालाला शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात योग्य दरात भाव देईन ज्याचं सरकार इथं येईन. आणि ज्यांनी आपल्यासाठी काम केलेलं आहे म्हणजे पिक्चर साहेबांनी आमच्या गावासाठी केलेलं आहे आणि त्यांच्यामुळं आज आम्ही पाणी किंवा आमच्या शेतीला पाणी. तो विषय तुम्ही सांगितलं. मला एक सांगा, तुमचं शिक्षण? माझं शिक्षण 14वी. बरं, किती दिवस झाले आता शिक्षण घेतोय की नाही? आता नाही घेत. बरं, आता जॉब काय करतोय? जॉब नाही सध्या, शेती. कारण जॉबच आमच्या साहेबांनी MIDC मंजूर केली आहे. अहो MIDC मंजूर करत तर आम्ही जगलो तर पाहिजे तवर. आता MIDC मंजूर आता केली मग तवर जगलो तर पाहिजे आम्ही. 5 वर्षात अहो त्यांनी आता चांगली आहे बाई, योग्य ते चांगलं केलं त्यांनी. पण MIDC केलं ते चांगलं केले. पाहिली का? हो पाहिलं नाही, कारण आम्ही तिथं जायचं. आता शेतीतच आम्हाला शेतीच करायला त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देता येत नाही. पण त्यांनी केले, योग्य केलं, त्याचा वाद नाही. पण आता तेपर्यंत त्यावर आम्ही असलो इथं तर चांगलं, पण भावी पिढीसाठी पण योग्य केलंय. पण आता पिक्चरांचं म्हणजे पिक्चरांनी पण आमच्या गावात पिक्चरांचं विसरू शकत नाही. हा बरं, बोला पुढे या दादा, बोला बोला कोण राहिले पटापट बोला. आता हे सरकार म्हणतं आम्ही 250 कोटीचे निधी 2,500 कोटी आणले. नाही, अकोल्याच्या आमदारांनी 2500 कोटीचा निधी तालुक्याला आणलाय. हा 2500 कोटीचा आणलाय, पण त्या 2500 कोटी मध्ये कामच तसं नाही ना क्वालिटीचं. आता आडवाडीचा रस्ता पाहिला त्याला एकदम आता 2 महिने केला लगेच उखडून गेला. म्हणजे असे कामं केले, नुसते कामं दाखवले पण काम क्वालिटीच नाही ना त्या कामांना. ते हे कॅडबरी कशी चांगली कॅडबरी खराब कॅडबरी, डेली मिल्क कॅडबरी आणि ती दुसरी भुसा भरेल कॅडबरी. तसं भुसा भरून दिला फक्त याला, आम्हाला दुसरं काहीच नाही, काहीच केलं नाही. भुशाचं काम बोलायचंय. या हा बोला. आता सरकारने सगळ्या महिलांना लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले. हे कोणाकडून दिले? त्यांनी त्यांच्या खिशातून भरले का? हे आपलेच पैसे आपल्याला देतात ना. आणि सरकारवर कर्ज किती झाले महाराष्ट्र सरकारवर? काही लाख कोटी. हा, आता जन्मलेल्या बाळाला आल्या आपल्याला म्हणायला लागेल भाऊ तुझ्या एवढं कर्ज आहे बरं का. मग काय केलं तर सरकारने आपल्यासाठी काहीच नाही केलं. हे त्यांनी त्यांचे फक्त पोळी 1500 आपल्याला दिले, पण खिशात किती घातले? स्वतःच्या खिशात किती घातले? मग हा एक कर्ज कोणाचं आहे? शासनाचं आहे का आपलं आहे? मग ते कोण नील करणार? ते नील कोण करणार? आपल्यालाच करायचे ना. हा, मग ह्यांनी काय करायचं? परत याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेकडनं परत कर्ज घ्यायचं, परत कर्ज घ्यायचं आणि परत बोखंडी आपल्याच चढवायचं. आता म्हणणं काय तुमचं? मग ह्या सरकारने ह्या योजना बंद कराव्या. शासनाने आपल्या शेतकऱ्यांचं कर्ज सुद्धा माफ करू नये. फक्त एकच हमी भाव शेतकऱ्यांना द्यावा. आम्ही स्वतः सरकार चालवतो. चला हमी भाव द्या आम्हाला, आम्ही स्वतः सरकार चालवतो. आता सरकारचं बनवायचं ना. आता मग ते सरकार चालव ना. आता सरकार बनवायचं काय का? एक सांगू का? कुठलं सरकार येऊ स्वतःची पोळी भाजून घेणार आहे स्वतः? कुठलं येऊ? असं नाही की बाबा हाच येईल आणि तेच येईल. कोणी येऊ पहिलं स्वतःचं पोट भरणार आहे, नंतर आपल्याकडे पाहणार आहे. पण आता काय इच्छा आहे, काय झालं पाहिजे? फक्त असंच मत आहे की जे पिचडांनी जेवढं काम करेल ना, तुम्ही आता पहा मारुती मंदिराकडे जा, सभा मंडप दिलाय, त्याच्यावर सुद्धा कोणाचं नाव आहे? सगळ्यांचं म्हणणं आलं इथं पाण्याचे प्रश्न इथे ना दुसरा विषयच काढू ना. बरं काढ बाबा. रामकृष्ण हरी. झालं जेवण? हा, जेवण झालं. काय आता काय निवडणुका चालू आहे? निवडणुका चालू आहे. त्याचं काय तुम्ही पोरांनी मत द्यायचं ना, आम्ही ऐकायचं. दुसरं तुमचं मत मांडलं. तुमचं जुनं ते सोनं. ज्या माणसाने ह्या गावासाठी कार्य केले त्या माणसाला सगळं मतदान होणार आहे. तुम्हाला सांगतो, हे नवीन पोरं आणि हे 9 उमेदवार प्रत्येक घरात उमेदवार उभे करायला. मला असं सांगायचं का 2500 रुपये कोटीचा निधी आमदार लामटेने आणलाय तरी तुम्ही नाहीच म्हणतात असं कसं? तो कोणत्या खिच्यात गेला? त्यांच्याच. हा, तो काय लोकांच्या खिच्यात गेला का? हे काल लोकसभेला तुम्हाला सांगतो पडल्यामुळे हे सगळं वातावरण सुरू झालं. हा,
ही विधानसभा आली माग म्हणून त्यांनी लोकसभेचं ऐकलं म्हणून या सगळ्या योजना जागे झाले खडबडून. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकं सगळं लाडकं, दाजी मामा काका सगळं लाडकं. उपयोग नाही काय. हा, सोयाबीन मध्ये माणसं सगळे भिजून गेले, सगळे मातीत गेले, तर माती केली या सरकारनं. काय केलं त्यांनी? आता काय करायचंय? आता काय करायचं ते पिचड साहेबांना मध्ये यायचे, काय करायचं? पिचड साहेबांना मध्ये यायचं. बोला बाकी बोला, या पुढे या बोला. हा दादा बोला, या बोलायचं पटापट. बोला. जे काय 20, 25, 30 वर्षाच्या काळामध्ये जे महत्वाचे जे काम जे केले ते कोणी केले? साहेबांनी केले, पिचड साहेबांनी केले. आणि ते शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने केले असतील, अजयदादांच्या आशीर्वादाने केले असतील, पण त्यांनी पेरून ठेवलं आणि ते आता उगावलंय. ते काय फक्त आता उगावलंय आणि आता ते काय मग चिम्याका दिलं गोम्याका गेलं तर तो तेच करणार ना. आता तुम्हाला वरून आलं तर मला करणंच आहे ना. उगावलं नंतर कुणी अटळील. हा, मग ते कोणी मग आता आयतं कापायचं म्हणलं मग त्याला काय, त्याला कमिशन मिळत आहे ना. पण ते जे केलं ते ओरिजिनल पिचड साहेबांनी केलं. आता तो माणूस म्हातारा झाला, त्याचं वय आहे आणि 40 वर्षात काहीच केलं नाही. आरोप केला होता. काय केलं नाही. एक धरण बांधणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? 9 टीमशेत 11 टीमशेत धरण बांधणं, पिंपळाव खांडचं धरण बांधणं रे, या गोष्टी सोप्या आहे का हो? नाही. तुम्हाला एक रस्ता करायचा, एका रस्त्याला काय आणला 2 कोटी निधी आणला नाही, रस्ते आज करण आज ना उद्या होणारच आहे ना. रस्ते थांबून राहते का? हा, पण जे महत्वाचे काम आहे, आज बाळासाहेब थोरात असू द्या, कोणी असू द्या, त्यांनी जे आमचं पुनर्वसन केलं, धरण बांधले, उड्डाण पूल केला. लांबट्यांनी केलं ना उड्डाण पूल. लांबट्यांचा काय संबंध आला? लांबट्यांनी फक्त ते आता त्यांचं सरकार आलं म्हणून आता सरकारमध्ये गेल्यानंतर कोणी पण ते काम कोणी करेल होते? साहेबांनी करेल काम आहे. आणि ते साहेबांसाठी आणि काम पहिले साहेब म्हणजे आता ते धूर्त माणसं. त्यांना लोकांनी का पाडलं? जर काम केलं होतं तर नाही पाडलं, पण त्यांनी केलं. गेली हवा होऊन ती शरद पवारची, तो पक्षात गेले, बदल मुळे झालं का? पक्षात बदल मध्ये साताऱ्याची हवा झाली म्हणून इकडं कसं आहे बोलवा, थोडं साहेबांना सोडल्यामुळं का बा ह्यो माणूस साहेबांचा असताना बा, साहेबांना 35 वर्षाचा माणूस असताना साहेबांपासून काय एकाकी दूर झाला. आता त्याला कारण नाही, तो आहे ना तो फडणवीस. हे सगळ्या जगाला माहित आहे का? मी सांगण्याची गरज. तुम्ही थोडस या बाजून पुढं जो बोलतोय त्याला बघण्यासाठी सगळे कॅमेऱ्याच्या मागे येतात. बरं, अजून काय दादा तू चल, तुला राहिलं काहीतरी राहिलं. हा बोल. माझं असं म्हणणं नाही, मला जर तुम्ही फुकट 500 रुपये दिले तर मला काम करायची गरज आहे का? नाही. आता मला 2 टाइम राशन भेटते महिन्याला, 2 वेळेस 1500 भेटली. कामच करायचं नाही, खायचं आणि जायचं. हा, एवढंच काम आहे. आता भात कापायला, सोयाबीन काढायला, कांदे लागवडीला माणसंच भेटत नाही. सगळे आईत खाऊ झाले. 2 टाइम राशन आहे, त्यात पूर्ण बघते. साखर भेटते, तेल भेटते. 1500 लाडक्या बहिणीला आली. 2000 शेतकरी सन्मान निधी काहीतरी प्रधानमंत्री तो येतोय. काम करायची गरज नाही. आता काहीच गरज नाही ठेवली या सरकारने. आता म्हणजे या सरकारनं ना? हा, याच सरकार. मागच्या नाही, हेच आता दुसरं कोण करणार? कोणाचं सरकार होते? आता हे होतं बीजेपीनं, अजित पवार शिंदे गट. मग त्यांचा तालुक्यातले आमदार विरोधी आहेत की त्यांच्यासोबतच आहे ना? अच्छा, मग आता काय करायचं? आता आपण काय करायचं? सरकार कोणचं होतं? पिचड साहेबांचं सरकार नव्हतं का? होतच ना. लांबटेन आता बीजेपी सरकार होतं म्हणजे होतच ना. लांबटेंचं सरकार आहे. आता आपलं एक मी शिकलेला माणूस आहे, मला असं वाटतं जर 5 वर्षाला आमदार माझीच झाला पाहिजे. अच्छा, बदल झाला पाहिजे. दर 5 वर्षाला नवीन संधी. हा, आता बांगरेला आपण संधी दिली ना, पुढच्या वर्षी बांगरे माझी. अच्छा, मारुती मेगा पुढच्या बांगऱ्याला कुठं संधी दिली? नाही, आता आपण जर द्यायची ठरलं. हा, आता मी समजा मी ठरेल नाही का? हा, नाही द्यायचंय ती मी देणार आहे 100%. ते झालं तुमचं मत स्पष्ट करून. हा, ते विषय नाही. माझं म्हणणे दर 5 वर्षाला आमदार चेंजेस झाला पाहिजे तालुक्यात. ह्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. कोणाला बोलायचं राहिलंय का? गावकरी करू का शेवट मग? हे पिंपळगाव नागविंदा आहे. सर्वसामान्य नागरिक होते. 1-2 जण पक्षाचे कार्यकर्ते असू शकतात, पण सगळ्यात जास्त प्रतिक्रिया ह्या ज्या होत्या या सर्वसामान्य मतदारांच्या होत्या. या सर्व प्रतिक्रिया ऐकल्यानंतर ह्या जे काही पुढारी असतील, उमेदवार असतील, ज्या काही बाता मारतायत, बडाया मारतायत, आम्ही याव केलं, आम्ही त्याव केलंय, परंतु जनता मतदार खुळी नाही. सावध रहा. मी प्रतिनिधी गणेश आवरे, MH मराठी, पिंपळगाव नागविंदा, अहिल्यानगर.